आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मिरची लागवडीबद्दल संपूर्ण माहिती। आम्ही कोणत्या पद्धतीचं रोप टाकलेलं आहे याची सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहे। त्याला मोठं कसं केलं, त्याला स्टिम्युलेट केलं आहे की नाही केलं आहे, त्याला रोपाची वाढ अतिरिक्त व्हावी की न व्हावी, त्याचं नियोजन कशा पद्धतीचं करायचं आहे, यासाठी जी काही माहिती लागते त्या माहितीच्या संदर्भात आम्ही संपूर्ण व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे। आणि आता आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत मिरची लागवडीच्या बाबतीत। आम्ही मिरची लागवड करून राहिलेलो आहे। त्यात व्हेरायटी आहे आमच्याकडे तलवार आणि स्टारजेट नावाच्या दोन व्हेरायटी आम्ही निवड केलेली आहे। या दोन व्हेरायटीची निवड करण्याच्या मागचं कारण हेच आहे की ह्या दोन्ही व्हेरायट्या रेड सेगमेंट आणि ग्रीन सेगमेंटसाठी दोन्ही कामाच्या आहेत। कारण ज्यावेळेस ग्रीन सेगमेंटचा काळ असतो, ज्यावेळेस ग्रीन चिलीला आपल्या इकडं मार्केटमध्ये रेट असते आणि दिल्लीचं मार्केट, समजा हैदराबादचं मार्केट, बेंगलोरचं मार्केट किंवा बाकी ज्या ठिकाणी आपला जो ग्रीन चिलीचा माल एक्सपोर्ट होते आपल्या भारतामधनं, त्यावेळेस त्याला जे सेगमेंट असते ते सेगमेंट ग्रीन सेगमेंटची मिरचीची जी व्हेरायटी आहे ती बारीक आणि चांगले दिवस म्हणजे जास्त काळ टिकणारी पाहिजे असते। त्यासाठी आम्ही ही तलवार आणि स्टारजेट नावाची व्हेरायटी निवड केलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आम्ही वाफ्यांवरती आमचं रोप टाकलेलं आहे। आम्ही वाफ्यांवरती रोप टाकताना एका गोष्टीचं नियोजन केलं की त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल खत वापरलेलं नाही। कारण केमिकलचं जरी खत वापरलं असतं तर त्याची अननेसेसरी ग्रोथ जास्त झाली असती। आमच्या रोपाची अननेसेसरी ग्रोथ जास्त झालेली नाही आहे आणि आमच्या रोपाला पाहिजे त्या प्रमाणापेक्षा जास्त पद्धतीचे व्हाईट रूट्स आहे। तर आपण त्याची वाढ चांगली व्हावं, ते झाड सशक्त राहावं आणि त्यात पांढऱ्या मुळांची, जेव्हा आपण लागवड केल्यानंतर पांढऱ्या मुळांची आणखी वाढ व्हावं आणि त्याला हुमणी अळी समजा किंवा बाकी इतर कोणत्याही मातीतल्या किड्यांच्या प्रादुर्भावामुळं आपल्या इथलं झाड खराब होणार नाही, आपलं रोपटं खराब नाही होणार, त्यासाठी आपण रूट ट्रीटमेंट करून राहिलेलं आहे। आपण रूट ट्रीटमेंटसाठी सिजेंटा कंपनीचं व्हायब्रन्स नावाचं आपण एक टाकलेलं आहे। सोबतच आम्ही एम्पावर नावाचं एक आहे, त्याच्यात हुमिक, फुलविक आणि अमायनो ॲसिड बेस कंटेंट आहे। आम्ही आणि अमायनो नावाचा ॲसिड टाकतो आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच्यात व्हायब्रन्स याच्यासाठी टाकला आहे की आमच्या इथं जे मुळाला सडकीस लागतात किंवा आपल्याच्यात ज्याला मर लागते, मर रोग येते, त्यासाठी व्हायब्रन्स हे थोडं महाग प्रोडक्ट आहे, पण त्यात खूप इन्सेक्टचं पण काम करते, फंगसचं पण काम करते आणि रूटच्या ग्रोथ आणि थोडंसं प्रमोटर म्हणून सुद्धा काम करते। त्यासाठी आम्ही आता एम्पावर नावाचं टाकलं आहे, अमायनो, फुलविक आणि ह्युमिक ॲसिड। सोबतच तुम्ही पाहू शकता आम्ही रोप टाकताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या ज्या पाण्याचं नियोजन केलं आहे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे। पाण्याचा निचरा झाल्यानंतर त्याला थोडं काही वेळ सुकू दिल्यानंतर आम्ही आणखी त्याला रूट ट्रीटमेंटसाठी त्यात टाकतो आहे। तर तुम्ही पाहू शकता एम्पावर नावाचं हे जे टॉनिक आहे हे खूपच चांगल्या प्रमाणात काम करतं आणि ते टाकल्यानंतर आपल्या इथं फुटवे पण खूप चांगल्या प्रमाणात येतात, झाडाची ग्रोथ पण चांगली होते, त्यासोबत झाड हे सशक्त असतं, झाडात मजबूतपणा असतो, झाडात कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही। तर तुम्ही पाहू शकता की आम्ही या पद्धतीचं रोप टाकलं आहे आणि सर्वात प्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जी लागवड करत आहोत ही लागवड काही स्पेसिफिक डिस्टन्सवर करत आहोत। आम्ही त्यात 20x40 हे अंतर निवडलेलं आहे। आता तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर दिसेलच की आम्ही कोणत्या प्रकारचं डिस्टन्स चूज केलं आहे, त्यात आम्ही कोणत्या प्रकारे लागवड करतो आहे आणि आमची ही व्हेरायटी चूज करण्यामागचं कारण तर तुम्हाला सांगितलंच, ते ग्रीन चिलीचं सांगितलंच की आपला माल एक्सपोर्टसाठी जेव्हा जातो त्यावेळेस कामात येतो। त्याच प्रकारचं रेड सेगमेंट म्हटलं, रेड चिलीचं सुद्धा काम आहे। रेड चिलीची आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून जेव्हा याला मार्केटमध्ये नेतो किंवा आमचे जे काही डेलीचे कस्टमर्स आहेत आम्ही त्यांना देतो, त्यांची पण खूप डिमांड आहे की याला ज्या आपल्या बाकीच्या मिरची पावडर वर्षाला 5 किलो लागत असेल तर हे 4 किलो किंवा 3.5 किलो लागते, असं आमच्या कस्टमरचं, आमच्या क्लायंटचं म्हणणं आहे। तर पाहू शकता आम्ही 20x40 ह्या पारंपरिक पद्धतीनं आम्ही लागवड करतो, पण आम्ही लागवडीचं अंतर वाढवलेलं आहे। 20x40वर आमचं लागवडीचं अंतर आहे आणि सोबतच आता जे याला म्हणतात आमच्या इकडे
खोदरे करणं, ह्या खोदऱ्याचा प्रकार याला म्हणतात. यात मग आमच्या इकडल्या जे काही मजूर वर्ग असतात ते मजूर वर्ग यात लागवड करतात. त्याला चांगल्या पद्धतीनं त्याला थोडंसं जो गड्डा केलेला आहे त्या गड्ड्यात टाकून त्याला माती चांगली लावून त्याला स्टेबल करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, जेणेकरून ते झाड इकडे तिकडं हेकडं वाकडं जाता कामा नये. जेव्हा झाड चिटकल्यानंतर जेव्हा 4-5व्या दिवशी आपण त्याला ड्रिंचिंग करतो, ड्रिंचिंग केल्यानंतर झाड जेव्हा चिटकते त्यावेळेस ते आणखी चांगल्या पद्धतीनं स्टेबल राहावं, त्याच्यात आणखी चांगला एक स्टेबिलिटी यावं म्हणून आम्ही सुरुवातीला त्याला ते खोदरे करून बायांच्या हातानं मजुरांच्या हातानं त्याला चांगल्या पद्धतीचं स्टेबल करण्याचं काम करतो. आणि सुरुवातीला आम्ही 4-5व्या दिवशी किंवा 6व्या दिवशी ड्रिंचिंग याच्यासाठी करतो की आणखी जर आपल्या झाडाला जर वातावरणानुसार पाऊस जास्त झाला समजा किंवा त्यासोबतच त्याला आणखी कोणत्या जमिनीतल्या किड्यांचा किंवा हुमणी अळीचा किंवा वातावरणातील बदललेल्या एन्व्हायरमेंट बदलल्यानंतर जे काही फंगस येतात जमिनीत किंवा बाकीच्या ज्या इतर गोष्टी घडतात त्याच्यामुळं आम्ही ड्रिंचिंग करतो. ड्रिंचिंग केल्यानंतर आम्ही तिथनं आणखी 8 दिवसानं दुसरी फवारणी करतो. त्या प्रत्येक फवारणीत आम्ही काळजीनं ह्युमिक टाकण्याचा प्रयत्न करतो. ह्युमिक यासाठी टाकतो कारण ह्युमिकनी पांढऱ्या मुळांची वाढ खूप होते. ह्युमिकनी पांढऱ्या मुळांची जर वाढ झाली तुमची तर तुमचं झाड स्टेबल झालं समजून जायचं. झाड स्टेबल झालं तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही मित्रांनो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही शिकला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊ. आणि समोरसुद्धा मिरचीचं नियोजन कसं करायचं आहे, त्यात पहिली फवारणी कशी करायची आहे, त्यात दुसरी फवारणी कशी करायची आहे आणि बदलत्या वातावरणानुसार त्यात कोणत्या फवारण्यात बदल करायचे आहे वर त्याला कोणत्या प्रकारचे खताचे डोस द्यायचे आहे, किती प्रमाणात द्यायचे आहे, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू मित्रांनो. धन्यवाद.